11A इज ऑन विंग आणि तिथेच खाली तुमचं इंजिन आहे. हा जो मुद्दा आहे, एक सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात आलेला प्रश्न, की एवढी सगळी मोठी घटना होते आणि अगदी सांगितलं जातं की या विमान अपघातात कोणी वाचण्याची शक्यता नाही. अशा वेळी तो रमेश विश्वास कुमार वाचतो. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने तो चमत्कार असतो, पण ज्याला एव्हिएशन तज्ज्ञ, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, तुम्ही त्याचं विश्लेषण कसा करा? मला मी जेव्हा एवढं मोठं म्हणजे जवळपास 186-200 फूट लांब फ्युजलाज ज्याच्यामध्ये पॅसेंजर्स बसलेले आहेत, ते जेव्हा जमिनीवर किंवा कुठल्याही गोष्टीवर आदळून त्याचे तुकडे होतात, तेव्हा काही भागाचे तुकडे होतात, काही भाग ओपन होतात. खूप सिव्हिअर ॲक्सिडेंट्समध्ये बरेचसे पॅसेंजर्स वाचल्याची हिस्ट्री आहे. ह्या अपघातात फक्त एकच पॅसेंजर वाचलं, हे दुःखाची गोष्ट आहे. जास्त पॅसेंजर्स वाचले पाहिजे होते. जरी ॲक्सिडेंट भयानक असला तरी सर्वायवर्स असतात. सगळ्या ॲक्सिडेंट्समध्ये सर्वायवर्स असतात. आणि हा जो पॅसेंजर्स आहे तिकडचा फ्युजलाजचा कुठला तरी पार्ट ओपन झाला असेल आणि त्याला बाहेर यायला जागा मिळाली असेल. त्यांचं तेच म्हणणं आहे की मला सीट बेल्ट ओपन